ठाणे पूर्वेतील चिखलादेवी मंदिर हे पुरातन मंदिर आगरी कोळी समाजाचं प्रामुख्याने श्रद्धास्थान आहे। ठाणे पूर्वेतील कोपरे गावातील हे जागृत देवस्थान असल्याचं गावकरी सांगतात। मंदिरामध्ये गेली 60 वर्ष अखंड नवरात्री साजरी केली जात आहे। नवरात्री दरम्यान सर्व नागरिकांना ओटी भरण्यासाठी गाभाऱ्यामध्ये सोडलं जातं। मंदिरामध्ये नवदुर्गाची स्थापना करून विधिवत पूजा व विविध कार्यक्रम देखील केले जातात। चिखलादेवी मंदिरामध्ये प्रामुख्याने जानेवारी महिन्यातील पौष पौर्णिमेला देवीची जत्रा असते। या जत्रेच्या दरम्यान गावातून लग्न होऊन गेलेल्या माहेरवाशीण आवर्जून सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी होतात। गावातील अबालवृद्ध या जत्रेमध्ये सहभागी होतात। पारंपरिक पद्धतीने ही जत्रा आजपर्यंत सुरू आहे। देवीला गावातील प्रत्येक घरातून 5 नारळांचं तोरण देखील चढवलं जातं। जत्रेच्या दिवशी संपूर्ण कोपरी गावामध्ये पालखी फिरवली जाते आणि त्याचप्रमाणे मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सव देखील साजरा केला जातो। चैत्र महिन्यामध्ये मंदिरामध्ये होम हवन केलं जातं। दर गुरुवारी व मंगळवारी महाआरती केली जात असून मंदिरातील रोजची पूजा अर्चा पुजाऱ्यांमार्फत केली जाते। धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मंदिर देवस्थानातर्फे सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात। आरोग्य तसंच विविध शिबिरे देखील भरवली जात असतात। परिसरातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार केला जातो। विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। दिलीप दामोदर पाटील, प्रशांत रामचंद्र पाटील, दिनेश परमन पाटील, हेमेश्वर रघुनाथ भोईर, दीपक वासुदेव म्हात्रे, चंद्रकांत बळीराम भोईर आणि विजय रमाकांत भोईर व वैभव गणेश म्हात्रे तसंच निलेश जनार्दन पाटील, समीर मार्कंडे आणि रुपेश सुभाष पाटील ही सर्व मंडळी विश्वस्त म्हणून सध्या काम पाहत आहे। चिखलादेवी मंदिर हे ठाणे पूर्व स्टेशन पासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर आहे। हे मंदिर जरी आगरी कोळी समाजाचं श्रद्धास्थान असलं तरी संपूर्ण ठाणे शहराचं गावदेवी म्हणून या मंदिरात येऊन भाविक देवीचं या ठिकाणी मनोभावे दर्शन घेत असतात।